Hare Nama Hare Nama Eva Kevalam Kalo Nasteva 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 Gatiranyata. पाहणार आहोत चौथ्या अध्यायाचा श्लोक नंबर 11. मागच्या आठवड्यात आपण श्लोक नंबर 10 पाहिला होता. तर आज आपण श्लोक नंबर 11 पाहूया. प्रार्थनेने सुरू करूया आपण. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन्निति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंदा. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. तर आपण पाहत आहोत चौथा अध्याय श्लोक नंबर 11. मी शेअर करतो. ओके, तर मी श्लोक वाचतो. रिपीट करायचं, रिपीट करू शकता. ये यथा मां प्रपद्यन्ते ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्. तांस्तथैव भजाम्यहम्. मम वर्तमानुवर्तन्ते मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. मनुष्याः पार्थ सर्वशः. मी परत एकदा म्हणतो. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्. मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. त्याचा अनुवाद आणि तात्पर्य पाहूया आपण. जे ज्या भावाने मला शरण येतात त्याला अनुरूप असे फळ मी त्यांना देतो. हे पार्थ, सर्वजण माझ्या मार्गाचे सर्व प्रकारे अनुसरण करतात. तर आजच्या श्लोक मध्ये भगवान ते काय संदेश देत आहेत की जे ज्या भावाने शरण येतं, म्हणजे आपण समजू शकतो की प्रत्येकाचा भाव जो आहे, लाखो कोटी जीव आहेत, तर प्रत्येकाचा भाव वेगळा आहे. आणि जो ज्या भावाने शरण येतो त्याला तसे मी फळ देतो. तर पुढे इथे म्हणतात, हे पार्थ, सर्वजण माझ्या मार्गाचे सर्व प्रकारे अनुसरण करतात. आणि सगळेच जे आहेत ते भगवानच्या मार्गाचे अनुसरण करत आहेत. तर मी तात्पर्य मोठा आहे, मी थोडासा भाग वाचतो ह्याच्यामध्ये. इथे तात्पर्यामध्ये म्हटलं आहे, तात्पर्य श्री प्रभुपाद की जय. प्रत्येक मनुष्य भगवान श्री कृष्णांना त्यांच्या विधी प्रकट झालेल्या रूपामध्ये शोध करीत असतो. पुरुषोत्तम भगवान श्री कृष्णांचा आंशिक साक्षात्कार त्याच्या निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये आणि परमाणू सहित सर्व गोष्टीमध्ये वास करणाऱ्या परमात्मा रूपामध्ये होतो. परंतु श्रीकृष्णांचा पूर्ण साक्षात्कार केवळ त्यांच्या अनन्य भक्तांनाच होतो. यामुळे श्रीकृष्णच प्रत्येकाच्या साक्षात्काराचे ध्येय आहे आणि याप्रमाणे ज्याची श्रीकृष्णांना प्राप्त करायची जशी इच्छा आहे त्याप्रमाणे तो मनुष्य संतुष्ट होत असतो. ते इथे सांगितलं आहे की श्रीकृष्णांचा पूर्ण साक्षात्कार केवळ त्यांचे अनन्य भक्तांनाच होतो. तर म्हणजे लोक आहेत, म्हणजे वेगवेगळे, कोणी त्यांच्याकडे आर्थिक सहाय्यतेसाठी जातो किंवा म्हणजे वेगवेगळे, म्हणजे नथिंग रॉंग, म्हणजे आपल्याला भगवंताकडे गेलंच पाहिजे. पण
इथे तात्पर्यामध्ये काय सांगितलं, पूर्ण जो साक्षात्कार आहे तो भगवंताचे जे अनन्य भक्त आहे त्यांनाच होतो. तर अनन्य भक्ती इथे सांगितलंय खूप महत्वाची आहे इथे. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. या ओके. तर वेगवेगळ्या वस्तूंसाठी भगवंताकडे जातात. कोणी काही दुःख असेल म्हणून जातो किंवा काही म्हणजे काही असेल तर ते, आणि त्याप्रमाणे भगवान त्यांच्याशी तसं काय ना त्यांना हे देतात त्यांना. ते काय शब्द यूज केला आहे भगवंत म्हणतात की तसं मी तसं फळ त्यांना देतो. तर तो जसं म्हणजे इथे बरेचसे लोक म्हणतात ना की आम्हाला हे भेटलं, आम्हाला ते भेटलं, तर त्यांची जी इच्छा असते तेवढी त्याची पूर्ण झाली की तो म्हणजे प्रसन्न होतो आणि भगवान त्याच्याशी जरूर इंटरॅक्ट करतात त्याच्याशी प्रत्येक जीवन. आणि जसं भगवान श्रीकृष्ण हे परमात्म्याच्या स्वरूपात आपल्या हृदयामध्ये उपस्थित आहेतच आणि त्यांना माहिती आहे, त्यांना त्या जीवाला, त्या भक्ताला काय पाहिजे आणि तसं ते त्याची इच्छा त्याची पूर्ण करत असतात. तर वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. काही लोक आहेत भौतिक इंद्रिय तृप्तीसाठी त्यांना अप्रोच करतात, तर त्यांना तसं त्याप्रमाणे अरेंज करतात. त्यांच्या कर्माप्रमाणे जर असेल त्यांच्या नशिबात तर देन ही गिव्स. काही लोक यज्ञ वगैरे करून त्यांना स्वर्गलोक प्राप्त करायचं आहे, तर त्याच्याप्रमाणे त्यांना फळ बघतात. पण जो पूर्ण साक्षात्कार आहे तो भगवंताचे जे अनन्य भक्त आहेत त्यांना, फक्त त्यांनाच प्राप्त होतो. अनन्य भक्त म्हणजे कसे असतात की जे त्यांना इंद्रिय तृप्ती नको किंवा काही त्यांना धन लाभ नको. जसं चैतन्य महाप्रभूंचं एक खूप चांगलं शिक्षकाष्टकम म्हणून एक स्तोत्र आहे. त्याच्यामध्ये न धनम न जनम न सुंदरे कवितांब जगदीश कामये मम जन्मनी जन्मनीश्वरे भवतात भक्तीर अहितुकितोय. मला दुसरं काही नको. न धनम न जनम न सुंदरीम, मला याच्यातून काही नको. फक्त मम जन्मनी जन्मनीश्वरे म्हणजे जन्म मला फक्त तुझी भक्ती. मम जन्मनी जन्मेश्वरे भवतात भक्ती अहितुकी, म्हणजे कशी भक्ती पाहिजे मला, त्यात काही हेतू नको. जसं नॉर्मली कसं असतं, कोण काही भक्ती करतं किंवा इव्हन आपण भौतिक जगात पाहतो, कोणाशी मित्रता आहे तो पहिला हे विचार करतो मला ह्याच्याकडून काय भेटू शकतं, आणि फायदा असेल देन ही बिकम्स फ्रेंड. हे भौतिक जगामध्ये चालेल, ऑफिसमध्ये पाहतो, कॉर्पोरेट लाईफमध्ये पाहतो, दे आर व्हेरी सेल्फिश. पहिले हे बघतात की मला काय भेटणार याच्यातून. तर भक्ती तसं नाही. भक्ती म्हणजे लोक जातात, माझं दुःख आहे भगवंत तू दूर कर, मला पैसे पाहिजे, मला गाडी पाहिजे, ते पण करतात. पण देन इट बिकम्स अ डीलिंग, एक बिझनेस होऊन जातो की मला जसं चांगलं वर पाहिजे म्हणून 16 सोमवार केले किंवा काय, जसं झालं पूर्ण खलास. कोण शिवजी, कुठले शिवजी, मंदिराचं तोंड पण बघत नाही. तसं नाही. दॅट इज शॉपकीपर वाला बिझनेस आहे. म्हणजे आपण दुकानात जातो, बाबा ये लो मेरे को एक पेप्सी दे दो, घेतलं तर दुकानदाराशी काही घेणं देणं नाही. तसं नाही. दॅट इज नॉट भक्ती, दॅट इज डीलिंग. सो वी आर नॉट, म्हणजे आपण भगवंतावर प्रेम करतो त्याच्यासाठी आपलं. तर चैतन्य महाप्रभू हेच म्हणतात की मला काही नको. मम जन्मनी जन्मनीश्वरे भवतात भक्तीर अहेतुकी तोय, म्हणजे तुझ्या प्रती मला अहेतू, मला काही हेतू नको, मला फक्त तुझं प्रेम पाहिजे, बस, दुसरं काही नाही. आणि असे किती असे भक्त आहेत ते फक्त भगवंताच्या प्रेमापायी ते वेडे असतात. जसं एक खूप चांगला इन्स्टन्स मला आठवतो की जसं एकदा जे भगवान कृष्ण असं डोक्यावरती हात ठेवून म्हणजे असे बसलेले असतात, तर नारद मुनी तिथे येतात. बोलतात काय झालं ना कृष्ण तुला? बोलतं माझं खूप डोकं दुखतंय. बोलतं अच्छा, बोलतं मग याचा उपाय काय? बोलतं माझे भक्तांच्या चरणांची धूळ मला भेटली की माझं डोकं ठीक. तर हे नारद ऐकतो, बोलतो अरे नारद बोलत तुझे धूळ? नाही नाही नाही, अरे तू देव आहेस एवढा, माझे
म्हणजे तुझे चरण आम्ही तर आपल्या डोक्यावर लावतो आणि माझी चरणाची धूल तुझ्या डोक्यावरती कसं? नाही, नाही, नाही. तर बोलतात ठीक आहे. पण ते बोलतात माझे जे बायका आहेत, माझी पत्नी आहेत रुक्मिणी, 16,108 आहे त्यांच्याकडून माग. तर जसंच ते ऐकतात ते कान बंद करतात. बोलतात नाही, नाही. बोला भगवंताच्या डोक्यावर आम्ही आमच्या पायाची धूळ लावणार नाही, नाही. ते आमचे देव आहेत. त्यांचे पाय आमच्या डोक्यावर लागले. बोलतात नाही. तर ते परत येतात खूप दुःखी होऊन बोलतात, "भगवान कोणीच देत नाही, काय करू?" बोलतो, "एक काम कर तू वृंदावनला जा. तिकडे गोपी आहेत त्यांच्याकडे जाऊन माग." बोलतो, "ठीक." ते लगेच तिथं म्हणजे आपल्याला माहिती आहे त्यांना अ, काही एरोप्लेन काही लागत नाही. जसंच अं, त्यांच्या डोक्यात विचार आला, की ते इकडे पोहोचतात आणि तिकडे गोपी बसलेले असतात. ते खूप प्रसन्न होतात नारदजींना बघून त्यांना प्रणाम करतात. बोललं, "नारदजी कसे आहात? काय आमचा कृष्ण कसा आहे?" तर बोलते, "अरे त्याला खूप त्रास होतो, खूप डोकंदुखी आहे." तर त्यांना खूप वाईट वाटतं. बोललं, "ठीक आहे." म्हणलं, "मग आता काय म्हणजे काय उपाय काय त्याचा?" तर बोलले, "कृष्ण एकच बोलला, की माझ्या भक्तांच्या चरणाची धूळ जर माझ्या डोक्याला लागली तर मी ठीक आहे." म्हणलं, "असं?" बोलतो, "व्हेरी गुड." म्हणलं, "ठीक आहे." लगेच म्हणजे ते पायाचे सगळे म्हणजे एकदम झाडून कपडे झाडून सगळं जेवढी धूळ आहे एकदम असं जमा करून त्याला भरून त्याला मोठे बरणीमध्ये दिलं. बोलले, "हे घे, हे माझ्याकडून हे घे. हे गेला लवकर जा तिकडे त्याचं डोकं ठीक कर." तो नारद मुनी एकदम हैराण. बोलले, "अरे म्हणजे तो कृष्ण आहे, तो देव आहे, तुम्हाला माहिती आहे, तर तुम्ही तुमच्या चरणाची धूळ त्याच्या डोक्यावर लावता. तुम्हाला वाईट नाही वाटत?" बोलतो, "नाही, ते ते जाऊ दे." बोललं, "आमचं त्याच्यावर एवढं प्रेम आहे, आम्ही त्याच्या डोकंदुखी आम्ही बघू शकत नाही. त्याला त्याचा तोच जर दवा आहे, आम्ही नरकात जाऊ चालेल. आम्ही नरकामध्ये हजारो वर्ष, लाखो वर्ष राहू. पण त्याचं डोकं ठीक झालं पाहिजे." तर हे जेव्हा नारद मुनी ऐकतात त्यांना काय भक्ती आहे यांची, किती प्रेम आहे ना, ते लगेच आणि मग ते कृष्णाला सांगतो आणि मग आणि एक नारद मुनीजीने त्यांना समजावायचं होतं, की अहेतुकी भक्ती तर अशी अहेतुकी म्हणजे स्वतः नर्कमध्ये जाऊन राहण्यासाठी तयार आहेत. पण भगवंतावरती इतकं प्रेम आहे, की त्याच्यासाठी काही करायला पाहिजे. दॅट इज अहेतुकी. तर हे चैतन्य महाप्रभू सांगतात. तर हे असे अनन्य भक्त जे आहेत, तसे जर भक्त असतील, तर मग भगवान पण त्यांची तशी काळजी घेतो मग. त्यांना असे कधी प्रॉब्लेम म्हणजे त्यांना येऊच देतो. असं आपण पाहिलं, की जसं पांडव होते. म्हणजे जर पाहिलं सुरुवातीपासून त्यांच्या जीवनात प्रॉब्लेम होते. पण ते कधी अडकले नाही. नेहमी भगवंताने त्याला प्रत्येक त्यांच्या प्रॉब्लेम म्हणून त्यांना बाहेर काढलं आणि प्रत्येक क्षणोक्षणी त्यांच्या त्या बरोबर उभे असायचे. इव्हन कुंती महाराजांची जी प्रार्थना आपण ऐकली, जेव्हा सगळं व्यवस्थित होतं, सगळं त्यांना भेटतं राज्यकारभार आणि सगळं होतं. त्यांनी जेव्हा कृष्ण आता बोलतात, "ठीक आहे, माझं काम झालं, आता मी जातो." तर कृष्ण कुंती महाराणी प्रार्थना करते. बोलतं, एवढं आमच्यावरती दुःख होतं, तेव्हा तू नेहमी आमच्याबरोबर असायचा आणि आज सगळं ठीक झालं. वी आर हॅपी, सो यू आर लिव्हिंग नाऊ. तो मला नको, बोलतो पाहिजे तर तुम्हाला दुःख द्या आम्हाला, पण तू आमच्याबरोबर राहायला पाहिजे. इट इज द मूड. म्हणजे इतके म्हणजे प्रेम असतं भक्तांचं. आणि भगवान असे भक्तांचं मग काळजी पण म्हणजे खूप घेतात. तर हे जे अनन्य भक्त आहेत, तसे आहेत आणि त्याच्यामध्ये पण ते परपट तात्पर्यामध्ये दिलेलं आहे, की वेगवेगळ्या प्रकारचं जे भाव आहेत त्याच्यामध्ये पण. काही जे आहेत त्यांना असं वाटतं, की आम्ही जे आहेत भगवंताचे मित्र म्हणून आम्ही कृष्ण हा माझा मित्र आहे. काहींना वाटतं, की कृष्ण हा माझा पुत्र आहे आणि काहींना वाटतं, की कृष्ण हा आमचा प्रेमी आहे. जसं जे जे गोपसखा होते वृंदावनचे, तर त्यांना वाटायचं आमचा मित्र आहे आणि त्या भावमध्ये तसंच प्रेम आहे सगळं. सगळ्यांचं तेवढंच प्रेम आहे. पण फक्त भाव जो आहे तो वेगवेगळा आहे त्यांचा. त्या भावमध्ये जसं ते मित्र आहेत, तर मित्राच्या रूपामध्ये त्याच्याशी डीलिंग करतात. जसं अर्जुन पाहिजे. अर्जुनला पण ते मित्र मानायचे. मग नंद बाबा आहे, यशोदा मैया, देवकी, वसुदेव ते त्यांना आपलं पुत्र मानायचं आणि मग भगवान पण त्या रूपामध्ये त्यांच्याशी ते तसं ते त्यांना आदान-प्रदान करायचे. जसं आपण दामोदर महिन्यामध्ये पण पाहिलं, की यशोदा मैया ही जेव्हा भगवान कृष्णाने तो नटखटपणा केला, ते सगळं जे लोणी होतं सगळं ते फोडून पळाले. तर यशोदा मैया ती छडी घेऊन मागे लागली. भागवतामध्ये सांगितलंय भगवान कृष्ण यद बिभेती स्वयं भयम, म्हणून जो स्वतः भय आहे तो पण भगवंताला घाबरतो
तो कृष्ण आपल्या आईच्या छडी म्हणजे आईच्या हातामध्ये छडी पाहून तो पण म्हणजे भयभीत होतो एकदम आणि कसं तो रडतो. डोळ्यांमध्ये जे काजळ आहे ते सगळं त्याचं पुरं डोळ्याला लागलं आहे, डोळे पुसत आहे. तर ते इंटरॅक्शन इतकं लाईव्ह असतं की असं वाटतं की अरे म्हणजे कृष्ण खरंच रडू लागले, खूप भय. मग लगेच यशोदा मी लगेच ती छडी फेकून देतो. नको नको रडू नको, तू शांत होतो. तसं भगवान ते प्रेम आहे ते तसं ते रेसिप्रोकेट करतात. ते खूप महत्वाचं आहे. ते या श्लोकमध्ये आपल्याला इथे समजतं. आणि मग काही जे आहेत जसं निराकारवादी आहे त्यांच्याबद्दल पण सांगितलं. तर काही लोक जे आहेत भगवंताला निराकार समजतात आणि भगवंताच्या स्वरूपात लीन होऊन त्यांना जो आहे भगवंतामध्ये लीन व्हायचं. पण प्रभुपाद म्हणतात तिथं पण एक प्रकारचं काय म्हणजे सुसाईड आहे तो. कारण तुम्ही स्वतःच तुम्ही जो आहे अस्तित्वाचा नाश करता तुम्ही. तसं नाही, भगवंताचे भक्त आहेत ते नेहमी भगवंताची सेवा करण्यात त्यांना त्यांना आनंद येतो. तर हे वेगवेगळं जे भाव आहे ते इथे या श्लोकामध्ये इथे सांगितलं आहे आणि ते शेवटी इथे प्रभुपादजी खूप चांगला एक भागवतांचा श्लोक आहे. दुसऱ्या स्कंदचा 3ऱ्या अध्यायाचा श्लोक नंबर 10 त्याच्यामध्ये सांगितलं आहे, अकामः सर्व काम वा मोक्ष काम उदारदिहि तीव्रेण भक्ती योगेन जेजेत पुरुषम पर. तिथे असं सांगितलं की अकामः, भलेही कोणाला काही इच्छा नाही, मला काही नको, सर्व कामं म्हणजे सगळं मला चांगली सुंदर पत्नी पण पाहिजे, एक चांगली मोठी BMW पण पाहिजे, मला 4 माळ्याचा बंगला पण पाहिजे, सगळं पाहिजे. तर अकाम सर्व कामं, मोक्ष कामं म्हणजे काही नाही, मला मोक्ष पाहिजे. अकाम सर्व काम मोक्ष काम. तर अशी जी सर्व आहे त्यांच्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, भगवंताकडे गेलं पाहिजे, कृष्णांकडे गेलं पाहिजे आणि ते तसं ते पूर्ण करतील. म्हणजे तुमच्याकडे इच्छा असली नसली, मोक्ष पाहिजे, फॉर एव्हरीथिंग यू शुड अप्रोच लॉर्ड कृष्णा. भगवंताकडे गेलं पाहिजे. तर ते एक जसं आपण पाहतो एक लहान बाळ जे आहे तो प्रत्येक आपल्या गरजेसाठी आपल्या आईकडे बघतो. त्याला दूध पाहिजे तर आईकडे बघतो. छोटस काही म्हणजे काही पण असं दिसलं की त्याला रस्त्यावरती त्याला काहीतरी टॉफी दिसली काय, तो लगेच आईला सांगतो मला ते पाहिजे. तसं आपणही त्या मूड मध्ये असायला पाहिजे. फॉर एव्हरीथिंग वी शुड लुक फॉर कृष्णा. म्हणजे काही असलं तरी आपल्याला भगवान कृष्णाकडे ते मागितलं पाहिजे अँड ही इज गोइंग टू गिव्ह इट. आणि काय ते सांगे तीव्रेण भक्ती योगे ना येत पुरुषम परम. तर काय होईल त्यांनी, वन शुड with all efforts try to worship supreme personality of Godhead for complete perfection. आणि तसं जर तीव्र ह्याच्यात जर आपण भक्ती केली तर हळूहळू आपली जी ती इच्छा आहे, भौतिक इच्छा, ती पण नष्ट होईल आणि भक्तीमध्ये पण आपण अग्रेसर होऊ आणि भगवंताची आपण भक्ती करू. तर हा मेसेज आपल्याला या श्लोकामध्ये भेटत आहे इकडे. तर ठीक आहे, तर मी थांबतो इथे. कोणाला काही प्रश्न असतील, काही टीका टिप्पणी असतील, काही विचार असेल तर आपण घेऊ शकतो. हरे कृष्ण. ठीक आहे, ओके. तर आपण थांबूया इथे आणि हाच मेसेज आपण घेऊया की फॉर एव्हरीथिंग वी शुड अप्रोच लॉर्ड कृष्ण. प्रत्येक आपल्या गरजेसाठी छोटी म्हणजे एकदम लहानात लहान वस्तू जरी असली तरी, जसं एक लहान बाळ आपल्या आईकडे पाहू तसं आपण आपल्या कृष्णाकडे ते मागितलं पाहिजे. तर याच मेसेज बरोबर आपण इथे थांबूया आणि पुढच्या आठवड्यात जसं सांगितलं तसं आपण करूया. आपण पहिला, दुसरा आणि तिसरा अध्यायाचं परत रिव्हिजन करूया आणि कुठे कोणाचं काही राहिलं असेल, काही मिस झालं असेल तर आपण त्याला व्यवस्थित रूपात आपल्याला समजता येईल. आणि ते समजलं की आपल्याला जे पुढचे अध्याय आहे, 4था अध्याय हा जो ज्ञान योग म्हणण्याचं नाव आहे, तर खरं ज्ञान काय आहे हे आपल्याला बेसिक वस्तू आपल्याला समजली की या 4थ्या अध्यायामध्ये आपल्याला खूप आनंद येईल. तर त्याच्यासाठी आपण एक्सरसाइज करत आहे. तर थँक्यू एव्हरीबडी. विल स्टॉप हियर. हरे कृष्णा. भगवद गीता यथारूप की जय. श्रील प्रभुपाद की जय. इस्कॉन गुरु वृंद की जय. हरे कृष्णा. थँक्यू.